नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी नंतर तुम्हाला प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला जी काही 12th CET जी आहे ती एक्झाम द्यावी लागते. तर जे काही CET एक्झामसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला जे काही आपला पार्ट 1चा जे व्हिडिओ बनवला होता ते व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं प्रायमरी रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं मी समजतो. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशनवरती यायचं आहे. इथे डॅशबोर्डवरून आणि इथे कोणकोणत्या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपल्याला MST CET 2025साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणून मी इथे पहिल्या नंबरच्या लिंकवरती क्लिक करणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रायमरी रजिस्ट्रेशन करताना जी माहिती टाकली होती ते तुम्हाला इथे पहिले माहिती संपूर्ण दिसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला चेंज करता येणार नाही आणि त्यापूर्वी तुम्हाला जे काही टर्म्स कंडिशन आहे ते इथे वाचून घ्यायच्या, टर्म्स ॲक्सेप्ट करायच्या आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. आता इथे बघा, नेम ॲज पर HSC मार्कशीटमध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येईल की इथे नाव जे आहे ते इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम अशा पद्धतीने येणार आहे. तर याच्यामध्ये काही लोड घ्यायचं काम नाही, कारण की आपण प्रायमरी रजिस्ट्रेशन करताना जे नाव टाकलं होतं ते इथे आलेलं आहे, एडिट करता येत नाही. आणि बाकी जी काही पर्सनल माहिती आणि ॲड्रेस डिटेल आहे ते इथे ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन करताना वेळेची आलेली आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर जो काही इथे OTP आहे ते OTP येईल. मोबाईल नंबर जो टाकला होता तुम्ही तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा एक रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, तो नंबर कॉपी करायचा. त्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही इथे जी काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ती डाउनलोड करू शकता. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना याच्या संदर्भात माहिती नसेल त्यांच्यासाठी. त्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करायचं आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक एक स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म कंप्लीट करायचा आहे. आता डू यू इथे पाहू शकता, आर यू डोमेशियल ऑफ महाराष्ट्र, येस करायचं आहे. आपण महाराष्ट्र कॅटेगरी महाराष्ट्रातल्या म्हणून कॅटेगरीमध्ये तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट करसाल, आता मी SCBC सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे विचारत आहे की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर आधी ते सर्टिफिकेट काढा. कसं काढायचं याच्या संदर्भातली व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ते प्लेलिस्ट जाऊन चेक करा आणि नंतर फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ते 1 महिना असते. त्याच्यामुळे तुम्ही आधी डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या आणि नंतर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा, असं मी तुम्हाला सांगतो. तर ओपनमधून जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ओपनमधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ओपनमधून फॉर्म भरलं तर तुम्हाला जे काही EWS डिटेल द्यावी लागेल. आता मी OBC सिलेक्ट केलं. त्यानंतर OBC सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जी काही तुमची कास्ट आहे ती कास्ट विचारेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का त्याची स्थिती द्यायची. अवेलेबल असेल तर अवेलेबल, नंतर अप्लाय बट नॉट रिसीव्ह असेल तर ते ऑप्शन, आणि नॉट अप्लाय केलं असेल तर तिसरं ऑप्शन. तर अवेलेबल केलं तर तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आहे ते द्यावं लागेल. त्यानंतर पुढचं कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा अशाच पद्धतीने आहे. कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल असेल तर अवेलेबल, जे काय असेल नॉट अप्लाय बट नॉट रिसीव्ह केलं असेल तर नॉट रिसीव्ह, आणि नॉट अप्लाय केलं असेल तर नॉट अप्लाय. आणि कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. लवकर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करून टाका. त्यानंतर पुढचं आहे नॉन क्रिमिनल. कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर नॉन क्रिमिनलची सुद्धा डिटेल द्यायची आहे. अवेलेबल आहे का, अप्लाय केलं की नाही केलं, जे काय असेल ते. आणि त्यानंतर डिसेबिलिटी, मायनॉरिटी आणि ऑर्फनची जी काही माहिती आहे ती रजिस्ट्रेशन करतानाची इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर आता जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ओपन ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे विचारेल की डू यू बिलॉंग, तुम्ही EWSमध्ये जे आहे ते आहात का. तुम्ही जर इथे यस केलं तर तुम्हाला जे काही EWSचा फॉर्मॅट आहे, फॉर्म ज्याला आपण व्ही म्हणतो, प्रोफार्मा व्ही, तर हे प्रोफार्मा व्ह्यूमधलं EWS सर्टिफिकेट तुमचा इथे द्यावं लागणार आहे, ज्यावरती तुमचा फोटोसुद्धा असणार आहे. आणि त्याचा जे काही सर्टिफिकेटचा नंबर आहे, तुमच्या कास्टचं नाव लिहायचं आणि सर्टिफिकेट संदर्भात विचारेल. अवेलेबल असेल तर त्याचा सर्टिफिकेटचा नंबर द्यायला लागेल. अप्लाय बट नॉट रिसीव्ह केलं तर तुम्हाला पावती वगैरेचा नंबर मागू शकतात, आणि अप्लायच नसेल केलं तर नॉट अप्लाय तुम्ही क्लिक करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कॅटेगरीचा कशा पद्धतीने माहिती भरायची हे समजलं असेल. त्यानंतर या ठिकाणी प्रोसेड करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आता 10वीची माहिती विचारेल. तर ते जे आपण रजिस्ट्रेशन करताना 10वीची माहिती टाकली होती ती ऑटोमॅटिक इथे आलेली आहे, पुन्हा टाकायचं काम नाही. त्याच पद्धतीने 12वीची माहितीसुद्धा आलेली आहे. ॲपियरिंग आहे की पास आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना विचारलं होतं, त्यानुसार ती माहिती आलेली आहे. त्यानंतर आता पुढे यायचं आहे. आता एक्झामिनेशन डिटेलमध्ये PCBसाठी द्यायचं आहे की PCMसाठी पेपर द्यायचा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, की दोन्हीसाठी द्यायचं आहे. दोन्ही पेपर द्यायचे ते सिलेक्ट करा. त्यानंतर मीडियम सिलेक्ट करा क्वेश्चन पेपरचं आणि ते कन्फर्म करायचं आहे 2 वेळा. त्यानंतर तुम्हाला एकूण 4 सेंटर निवडायचे आहे एक्झामिनेशनसाठी. तर यामध्ये तुमचा पहिले होम सेंटर, होम डिस्ट्रिक्ट निवडा. त्यानंतर आजूबाजूची जी काही 3 जिल्हे आहेत ती तुम्ही एक्झाम सेंटर म्हणून सिलेक्ट करू शकता. आता लवकर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला काय जे आहे ते तुमचा जिल्हा मिळते, आणि जर उशिरा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर जे काही सेंटर आहे ते बुक होऊन जातात. मग तुम्हाला दूर जे आहे ते सेंटर येते, दूरचं सेंटर येते. त्याच्यामुळे लवकर रजिस्ट्रेशन करू शकता. डॉक्युमेंट नसेल तर लवकर काढून घ्या. आता फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्या अगोदर काही इन्स्ट्रक्शन आहेत, कशा पद्धतीचा फोटो साईज वगैरे लागणार आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता, आणि कसं अपलोड करायचं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या इथे फॉलो करून इन्स्ट्रक्शन आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर फोटोग्राफवरती क्लिक करायचं आहे. फोटोग्राफ संदर्भात काही इन्स्ट्रक्शन आहेत, किती MB किती साईजमध्ये पाहिजे, कशा जी पद्धतीचा पाहिजे
कशा पद्धतीचा नॉट ॲक्सेप्टेबल आहे ते पाहू शकता. हे संपूर्ण माहिती वाचायची आहे. यस आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ब्राउजवरती क्लिक करून ज्या ठिकाणी तुमचा फोटो स्कॅन केलेला असेल तर फोटोवर क्लिक करायचं आहे आणि इथे अपलोड करायचं. त्यानंतर याला क्रॉप वगैरे करायचं असेल तर इथून करू शकता आणि अपलोडवरती क्लिक करायचं. अशाच पद्धतीने सिग्नेचर अपलोड करायचे पाहू शकता. दोन्ही आपलं अपलोड झालेलं आहे. अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला आय डी प्रूफ अपलोड करायचं आहे 500 KB पर्यंत. कोणतंही एक आय डी प्रूफ देऊ शकता. पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ऑनलाईन डाउनलोड केलेलं आधार कार्डसुद्धा देऊ शकता. त्यानंतर ते सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड पोस्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे अपलोडचं ऑप्शन दिसेल. अपलोडवरती क्लिक करून ज्या ठिकाणी फाईल असेल ते मला अपलोड व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची काही सर्व माहिती आहे ते होऊन जाईल भरणं. प्रिव्ह्यू फॉर्म दिसेल. यामध्ये काही एडिट करायचं असेल, ज्या सेक्शन अंतर्गत माहिती एडिट करायची आहे त्यासमोर पेन्सिलचा आयकॉन दिसेल. यावरती क्लिक करून तुम्ही ती माहिती जी आहे ते पुन्हा एडिट करून पुन्हा माहिती जी आहे ती व्यवस्थित करू शकता. जर नसेल सर्व बरोबर असेल तर डायरेक्ट प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आणि नेट बँकिंग, UPI कोणत्याही माध्यमातून सक्सेसफुल पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर पुन्हा होमपेजवरती यायचं आहे. होमपेजवरती आल्यानंतर जे आहे ते लेफ्ट साईडला तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. या फॉर्मवरती प्रिंट फॉर्मवरती क्लिक करायचं. इथून तुमची जी काही फॉर्मची प्रिंट असेल किंवा पेमेंटची प्रिंट असेल इथून तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जी काही फॉर्म आहे ती सक्सेसफुल कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर रजिस्ट्रेशनची डेट संपल्यानंतर हॉल तिकीट सेक्शनमध्ये तुम्ही मेन पेजवर आले तर इथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो रजिस्ट्रेशन प्रोसेस आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.